नमस्कार. आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म्य अध्याय 17वा. तर ही आहे पुत्रदा एकादशी आणि ही पुढचा श्रावणामधली शुद्ध एकादशी आहे, म्हणजे श्रावण महिन्यातील पहिली एकादशी आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. मुकं करोति वाचालं पङ्गुलं लङ्घयते गिरि यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आकाशपतिततो यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. आता हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप चिरंजीव कल्पकोटी वैकुंठी नांदे. मातृपितृ भाता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. ज्ञानगूढगम्य ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिदले माझे हाती. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविण सौजन्य नेणे काही. त्या नरा लादले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटन. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व काळ. श्री गणेशाय नमः. युधिष्ठिर म्हणाला श्रीकृष्णा मम हृदयीच्या नारायणा. ऐकुनी कामिका महिमा संतोष वाटला चित्तासी. आता श्रावण शुद्ध एकादशी सांग तिचे ही महात्म्य बदसी. कृपया प्रथम या समयासी करी विशद कथानक. श्रीकृष्ण वदला धर्माप्रत या तिथीला पुत्रदा म्हणत. पापहारक म्हणून प्रख्यात कथा हिची ऐकावी. आता प्रत्येक एकादशीच्या नावामध्येच तिचं महत्त्व आहे. तर हिच्यामध्ये पुत्रदा हिचं नाव आहे, म्हणजे काही संतती देणार. ह्या फळाने तुम्हाला संतती होते असाच त्याचा अर्थ आहे. कारण महत्व या तिथीचे असे अतिश्रेष्ठ साचे. श्रवणे वाजेपे यागाचे यज्ञ फळ लाभते श्रोतया. फार पूर्वी द्वापारात महिष्मती नामक नगरीत राजा एक महिजित प्रजा पालन करतसे. समस्त सुखे हात जोडून परी नव्हते काही संतान. तेने दुःखिता अंतःकरण काही रुचेना त्या लागी. कधी कधी होऊन निवथत विचार करी एकांतात. काय अर्थ या जगण्यात व्यर्थ वाटते राज्यही. संतानही न मनुष्याते नच इहपर सौख्य लाभते. काय करावे ते नच कळते पितृ ऋण राहिले. अशा प्रकारे तो राजन संततीस्तव मनोमन जुरू लागला रात्रंदिन. तेने नैराश्य आले त्या प्रयत्नांती निरुपाय. शेवटी त्याने केले काय जाणणे आपले उतारवय. पाचारिले जनाते निज चिंता सांगण्या जाण. सभे माझी केले भाषण म्हणाला या जन्मी हातून नच घडले दुष्कर्म. देवद्रव्य वा विप्र सर्वस्व अथवा दुसऱ्याची काही ठेव. याची कदापि नव्हती हाव म्हणून नित्य रक्षिले. पापमूलक आचार विचार न कधी घडला खरोखर. औरस पुत्रा समान पौर सांभाळले प्रेमाने. क्षात्रधर्मासी निज कर्तव्य जाणून केला दिग्विजय. कोणी मदसी जरी प्रिय तरी दंडिले अपराधा. शिष्ट आणि महाजन यांचा विरोध होता आतून. द्वेषयुक्त त्यांचे मन तरी पूजिले त्यांनाही. याप्रमाणे धर्मयुक्त सन्मानाने असता वागत. अपत्य जन्म का नच होत सांगा माझ्या सदनासी. अहो ब्राह्मणादी प्रजाजन हेच एक ते दुःख दारुण. तरी तुम्ही विचार करून सांगा उपाय मज लागी. नृपे व्यथा उघड केली हेलावली सर्व मंडळी. गांभीर्याने करू लागली विचार हा त्याच्या हिताचा. तै उपाध्यासह विप्रगण त्यांनी केले त्यावर चिंतन. निज कर्तव्याते स्मरून गेले गहन काननी. तेथे एकत्रित विचार करुनी हिंडले अनेक आश्रमस्थानी. तथी औचित एके दिनी लोमेश ऋषी भेटले. हे तपोनिधी महान दीर्घायुषी विधी समान. धर्मतत्वशास्त्र कारण जाणत होते सर्वही. आत्मस्थितीत मग्नतयांना नव्हते दुःख वा यातना.
क्रोध आणि इंद्रियांना होते स्वाधीन ठेवले. प्रत्येक कल्पांती देहावरचे एक लोम गळत असे त्यांचे, म्हणून या महामुनीचे नाव लोमेश केले पा. त्या निराहारी तपस्व्या ते पाहुणी पुरोहितास विप्रगण, मनी अपार संतोष पाहून गेले निकट त्या समयी. जनरीतीला अनुसरून आदराने केले वंदन, विनयाने नम्र होऊन काय वदले परस्परा. म्हणले आपले भाग्य म्हणून या श्रेष्ठाचे झाले दर्शन, येथेच पुढील मार्गदर्शन प्राप्त होईल निश्चय. तोच मंडळी ते पाहुणी काय बोलले महामुनी, कवन उद्देश धरुणी मनी केले येणे विप्रांनो. माझ्या दर्शने तुम्हाला कशासाठी आनंद झाला, का केलेत मम स्तवनाला नवल वाटते मज लागी. तरी कोण आहात आपण आणि येथवर आलात कोटून, नाव गाव सर्व हे सांगून द्यावा परिचय मज लागी. तदनंतर जे हिताचे ते सर्वही करीन साचे, उपकारास्तव जन्मामते सत्य जाणा सज्जन हो. ऋषी वचन श्रवण केले तेने द्विज ते सुखावले, विनम्र भावे सांगितले कारण तेथे येण्याचे. म्हणाले आपण तपस्वी ज्येष्ठ, विधीहूनही आहात श्रेष्ठ, काही कारणास्तव येत आलो संशय उठावया. आमचा राजा महिजित आहे कर्तव्य तत्पर निश्चित, आपले राज्य प्रजा समस्त रक्षितो निज धर्माने. नगरजनापत्ये त्याची म्हणून काळजी सकळाची, परी एक व्यथा तयाची उद्गत करतो आपणास. राजा असूनी सामर्थ्यवान, नाही तयाचे काही संतान, त्याचे दुःख तेच आमचे म्हणणं आलो उपाय शोधाया. त्यास्तव बुद्धी दृढ केली तपा कारणे आलो यावेळी, परी महद्भाग्ये झाली भेटा पुली मुनिवरा. साधू दर्शनेच केवळ कार्यसिद्धी होते सकळ, अनंत विघ्ने तत्काळ जाती निघून दश दिशा. तरी नृप दुःखाते जाणून काही उपाय सांगा आपण, त्याने धन्यता येथे येऊन करा सुखी आम्हा ते. ती आर्त विनंती ऐकून लोमश झाले ध्यानमग्न, मूर्तापर्यंत बैसून जाणिले नृप कर्मा ते. मग म्हणाले तुम्ही सर्वांनी एक गोष्ट ध्यानी धरावी ध्यानी, तुमचा राजा होता वाणी पूर्वी एका जन्मात. दरिद्री तरी क्रूर कर्मरत, असा तो नित्य व्यापार करीत हिंडून या गावागावात व्यवहारात ते करतसे. एकदा ज्येष्ठ शुक्ल द्वादशी दिनी सूर्य माथ्यावर आला मध्यानी, आला तृषेने आर्त होऊनी एका ग्रामसीमेसी. तेथे रम्य निर्झर पाहून कासा विसतो धावला तक्षण, एक धेनुई तेथे येऊन पिऊ लागली पाण्याते. तिची प्रसूती होती झाली त्यात उन्हाने कळवळली, तहान लागले म्हणून आली वत्सासह ते दवा. परी त्या दुष्टाने तेथ धेनू पाणी लागली आस्थापित, हाकलून तिचं प्रत प्याला आधी सर्व ते. ते दुष्कर्मासे भोवले संतानहीनत्व नशिबी आले, काही पुण्य होते चांगले म्हणून झाला राजा तो. ऐकूनही हा पूर्ववृत्तांत विप्र म्हणाले ऋषीप्रत, आम्ही तुम्हा ते शरणतात काही करावा उपदेश. पुराणातून आम्हीही ऐकले, पुण्याने अरिष्ट लयास गेले त्याचे अनेक दाखले, असती आजही सन्मुख. तरी जेणे हमखास नृपकर्माचा होऊ निरास, होईल उत्तम संतती तयास ऐसा उपाय सांगावा. लोमश म्हणाले तयाप्रती, श्रावण शुक्ल एकादशी तिथी पुत्रदान आम्हे प्रसिद्ध जगती, व्रत करावे ती येचे. शास्त्रविधीला अनुसरून करावे आदरे उपोषण, रात्र समय करून जागरण आचरावे त्या व्रता. आणि मग त्या शुभ कार्याचे एकत्रित पुण्य तुमचे, अर्पिता नृपास साचे होईल संतान त्या लागी. ऋषीवचन कानी पडले तेने ते जन आनंदले, चरणवंदुनी निघाले आले निज सदनासी. पुढती श्रावण मास येता केले पुत्रदा एकादशी व्रता, प्रजेसंगे राजाई होता व्रताचरणी आसक्त. यथाविधी व्रत केले द्वादशीच राया ते पुण्य अर्पिले, त्या प्रभावे श्रवणी पडले मंगल वर्तमान ते. हरिकृपेने तया वेळेला महाराजनी ते गर्भ राहिला 9 मास पूर्ण होता तिजला झाला पुत्र तेजस्वी. श्रीकृष्ण म्हणाला धर्मासी, कथा सांगितली तुझसी, त्यातून पुत्रदा एकादशी महिमा विशद केला पा. तरी इह परलोकी ज्याला सौख्य मिळावे वाटते त्याला, तो हाच एक उत्तम सल्ला करावे या सुव्रता. महात्म्य श्रवणाची फलप्राप्ती अवघे दोष दिगंती पळती, संतती सुख लाभून शेवटी जातो नरतो स्वर्गाला.
इति भविष्यपुराणोत्तर पुराणे भविष्योत्तर पुराणे श्रावण शुक्ल एकादशा पुत्रदा नाम्न्या महात्म्यम संपूर्णम. श्रीकृष्णार्पणमस्तु. युधिष्ठिराने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला की आता येणार श्रावण शुक्ल एकादशी, त्याचं काय महात्म्य आहे, तिला काय म्हणतात, कुणाची पूजा करायची, काय करायचं असं मला सांग. मग कृष्ण म्हणाला, धर्मा, ही एकादशी आहे, तिला पुत्रदा एकादशी नावानंही ओळखली जाते. ज्याला इह परलोकी सुख पाहिजे, इथं पण पाहिजे, परलोकात पण पाहिजे, अशी ज्याची इच्छा आहे त्या व्यक्तीने ह्या तिथीचं व्रत करावं. हिचं महात्म्य श्रवण पठण केल्याने मनुष्याला वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते, संततीचे सुख मिळते, तो पापमुक्त होऊन स्वर्गलोकी जातो. आता हिची पावन कथा मी तुला सांगतो, ती ऐक. द्वापार युगाच्या प्रारंभाला महिष्मती नावाची एक नगरी होती. त्या नगरीला महिजित नावाचा राजा होता. तो राजा आपल्या प्रजेचे अतिशय प्रेमाने पालन करीत असे. पण काय, अनेक वर्ष विवाह होऊन देखील त्याला काही संतान होत नव्हतं. बाकी राजा स्वभावाने चांगला होता, प्रजाहितदक्ष होता, कधी कुणाला जोरी जबरदस्ती करून कुणाचं द्रव्य अपहरण केलं नाही, सर्वांची न्यायाने वागत होता. पण एकच गोष्ट नाही की संतान नाही. त्यामुळे त्याला ते प्रश्न मनाला पडायचा सतत की आता माझ्या पितरांचं ऋण मी कसं फेडणार हो, माझ्यानंतर त्यांना पाणी कोण देणार. या जन्मात तर माझ्या हातून कुठलं काही वाईट घडलं नाही, कधी पापी विचाराचारसुद्धा मी केले नाही, माझा क्षात्रधर्म मी चांगला निभवला आहे आणि प्रजेला एखाद्या मुलाप्रमाणे मी सांभाळलेलं आहे, कधी कुणाला बिन अपराधाचा दंड केलं नाही आणि कधी कोणी अतिशय प्रिय असलं तर त्याचा अपराध असला तर मी त्याला दंड देखील दिला आहे. तेव्हा काही लोकांची असं आतून फूस असायची, विरोध असायचा या गोष्टीला, त्यांचं मन द्वेषाने भरलेलं असायचं. पण मी त्यांना पण पूजन केले, वंदन केले आणि मी असा सन्मार्गाने वागत असताना मला मात्र हे पुत्र म्हणजे संतती होत नाही, ह्या विरहाचं दुःख मला का होत आहे. मग आता उतार वय झालं, आता काय करायचं, त्याला चिंता वाटू लागली. मग त्याने एकदा आपले प्रजाजन बोलवले. त्यानं आधी संतती होण्यासाठी अनेक उपाय केले, उपचार केले. चिंता वाटू लागली, कशात सुख वाटेना. तेव्हा तो सर्वांना बोलवला आणि म्हणाला, प्रजाजन हो, मी कधी कुठलं पापी वागलो नाही, पापाचरण केलं नाही, कधी ब्राह्मणांची पिळवणूक केली नाही, मी स्वतःच्या धर्मालाच करून वागलो, पण तरी मला संतान प्राप्ती होत नाही. आता तुम्हीच काय उपाय करा किंवा तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा. मग ते सगळे एकत्र जमले. राजाचं कळकळीचं बोलणं ऐकलं आणि त्याने विचार केला की आपण आता आपल्या राजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग ते ब्राह्मण लोक किंवा काही जे त्यांचे बाकीचे मोठे मुख्य मंडळी होती आणि राजपुरोहित होता, ते सगळे कुठं गेले तर जरा वनात गेले. म्हणजे अशा गोष्टीला शेवटी वनात ऋषीमुनींचे आश्रम असतात, तिथं जाऊन त्यांना भेटल्यावर त्या गोष्टी त्यांना त्याचं काहीतरी मार्ग दिसतो. तिथं गेले तर मग त्यांना एक आश्रम दिसला आणि तो लोमेश ऋषींचा आश्रम होता. आता ह्यांना ब्रह्म्यासारखं आयुष्य वरदान होतं, तसं ब्रह्मदेवाला होतं विधीला, तसं होतं ते कल्पांत. म्हणजे सांगितलं आहे मी तुम्हा की 4 युग 1000 वेळा गेली, सहस्त्र वेळा की त्याचं एक कल्प व्हायचं. त्या प्रत्येक कल्पाला त्यांच्या देहावरचा फक्त एक लोम म्हणजे एखादा केस गळून पडायचा, एवढंच त्यांना हानी व्हायची, बाकी ते तसेच पुढं राहायचे. वास्तविक जेव्हा कल्पांत होतं तेव्हा सगळं जग बुडतं, ब्रह्मांड बुडतं, देव पण राहत नाहीत, फक्त पिंपळाच्या पानावर कृष्ण राहतो आणि बाकी सगळे ब्रह्मा विष्णू महेश जे काही देव दैवती आहे तर कोणीही राहत नाही. आणि मग पुन्हा ते पिंपळाच्या पानावरनं विष्णू ब्रह्मदेवाला आदेश देतात की तू आता पुन्हा निर्मिती कर. पण अशी परिस्थिती असताना ह्या ऋषींच्या मात्र अंगावरचा फक्त एक केस गळून पडायचा, बाकी त्यांना काही त्रास व्हायचा नाही. मग अशा ऋषींचं दर्शन झालं. मग ते सगळे आनंदले, त्यांनी प्रार्थना केली, स्तवन केलं. मग ऋषींनी पण विचारलं, बाबा कुठून आलात, माझ्या इथे कशाला आलात, माझी स्तुती का करताय, मला बघून तुम्हाला एवढा आनंद का झाला आहे, काय तुमचं काम असेल, माझ्याच्यानं होणार असेल तर मी करेन, तुमचं काही कर्तव्य असेल तर ते मला तुम्ही सांगा. मग त्या ब्राह्मणाने सांगितलं की ऋषी हो, आमचा राजा आहे महिष्मती नगरीचा आणि त्या राजाला संतती नाही आहे. मग त्याच्यामुळं तो राजा खूप दुःखी आहे, तर आम्हाला देखील त्यामुळं दुःख वाटतं. आमच्या राजाचं दुःख तेच आमचं दुःख आहे. त्याच्यामुळे आमच्या त्या महिजित नावाच्या राजाला काय पुत्रसंतान होईल असा काहीतरी उपाय सांगा. आम्हाला माहिती आहे पुराणामध्ये अनेक अशी व्रतं असतात की ज्याच्यामुळे काहीतरी आपलं जे साध्य व्हायचं ते होतं.
मग ते बसले एक मुहूर्तपर्यंत, ते लोक बसले, ऋषी पण ध्यानमग्न बसले आणि राजाचे पूर्वकर्म जाणून घेतले. आता ह्या जन्मी राजा चांगला आहे, पण जन्मी कसा होता? तर पूर्वजन्मी तुमचा राजा वाणी होता आणि दरिद्री होता, क्रूरच होता. म्हणजे स्वभावात असं हे नव्हतं, निष्ठुरच होता. क्रूर म्हणजे लोकांना त्रास दिला, जीव घेतला तरच क्रूर असं नाही. तर कोणाविषयी दया माया नाही, काय नाही, स्वभावात निष्ठुरता आहे, सतत चिडचिड करणारा, सगळ्यांवर ओरडाआरडा करणारा, अशा व्यक्तीला पण क्रूरच म्हटलं पाहिजे ना. तसा तुमचा तो राजा होता आणि व्यापारी होता तो. गावोगावी फिरून तो व्यापार करत असे. एकदा म्हटलं ज्येष्ठ शुक्ल द्वादशी तिथी होती, सूर्य माथ्यावर आला होता, आणखीन ऊन पडलं होतं भरपूर. त्यानं ती एक गाय पण तहानेनं व्याकुळ झाली होती आणि हा पण तहानेनं व्याकुळ झाला होता. तर गावाच्या सीमेवरती एक झरा होता. तो झरा पाहून ते आले, पाणी प्यायला धावले दोघंही. तर गाय पण तिथं आली, तिथं पण नुकतीच बाळंत झाली होती, उन्हाने कळवळलेली, वासरू पण सोबत होतं. पण ह्या दुष्टाने गायीला हाकलून लावली, तिला काय पाणी पिऊ दिलं नाही आणि स्वतः मात्र सर्व पाणी आधी पिऊन टाकलं ते. मग त्याच्यामुळं पुढे हे दुष्कर्म असं भोवलं आहे की त्याला संतान झालं नाही आणि काय पुण्य होतं नशिबाला म्हणून तो राजा झाला, पण त्याला संतान काही झालं नाही. मग आता ते म्हणले आम्ही असं ऐकलं आहे की त्याचा आता उपाय पण ऋषी तुम्हीच सांगा. मग ऋषींनी सांगितलं की तुम्ही आता जी येणारी श्रावणातली एकादशी आहे, जिला पुत्रदा एकादशी तिचं नाव आहे, त्या एकादशीचं व्रत तुम्ही करा, रात्री जागरण करा आणि मग त्याचं राजाला तुम्ही ते पुण्य द्या, तर त्याला पुत्र होईल किंवा संतान होईल. मग सगळ्या प्रजाजनांनी एकत्र मिळून ते व्रत केलं. त्यांच्या समवेत राजाने पण ते व्रत केलं आणि मग त्याच्यानंतर त्याचं पुण्य दुसऱ्या दिवशी द्वादशीला राजाला अर्पण केलं. मग त्यानुसार त्यांनी केल्यानंतर खरोखर राणी गर्भवती झाली आणि त्या राजाला पुत्रप्राप्ती झाली. मग अशा रीतीनं पुढे राजा आयुष्यभर हे व्रत ह्या एकादशीचं करतच राहिला. असंच अशा रीतीने तुमचंही कल्याण हो, जसं त्या राजाचं झालं तसं. आणि या महात्म्याची काय प्राप्ती आहे, म्हणजे याचं जर महात्म्य श्रवण केलं तुम्ही, तुमचे जे दोष आहेत ते सगळे पळून जातात आणि तुम्हाला संततीचं सुख लाभेल. अशा रीतीने इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे. आदो रामतपोवनाधिगमनं हत्वा मृगं कांचनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वालिनिर्दलं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चाद् रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम् आदौ वसुदेव देवकी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धन उद्धारणं कंसच्छेदनं कौरवादिहननं कुंती तनुजावनम् एतत् श्रीपुराण भागवत कथितं श्रीकृष्णलीलामृतं. हे एकश्लोकी रामायण आहे आणि एकश्लोकी भागवत आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय.